नमस्कार मंडळी. तर बघा इथे एक शिमला मिरची, एक कांदा, एक टमाटा आणि पनीर कसं कापून घेतलं आहे ते बघा पहिले. आणि ना लगेच एका भांड्यामध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर कसुरी मेथी, ब्लॅक पेपर पावडर, धना पावडर, जिरा पावडर, घरातली लाल तिखट मसाले, हळदी पावडर आणि इथे जिरा पावडर हे सगळं टाकायचं. चवीप्रमाणे थोडं मीठ टाकायचं आणि याला तेलामध्ये छान मिक्स करायचा. हा मसाला तेल कमी पडलं परत थोडंसं तेल टाकून ना याला मस्त मिक्स करा आणि सगळी त्याच्यामध्ये पनीर भाजी टाकून द्यायचं आणि याला मस्त सगळे मसाले व्यवस्थित लावायचं आणि साईडला ठेवून द्यायचं. कारण की पनीरची भाजी बघा एकाच पद्धतीने खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, मग अशी बनवायची. इथे बघा 2 चमचे दही घेतलं, 1 चमचा बेसन पीठ, घरातला लाल तिखट मसाला आणि पनीर मसाला मी घेतलेला आहे 1 चमचा 1.5 चमचा असं घ्या अंदाजाने आणि छान त्याला मिक्स करा मस्त. आणि लगेच इथे ना 7 ते 8 काजू मी भिजत घातले होते, त्याची पण पेस्ट इथे मी करून ठेवली. 1 टोमॅटोची पेस्ट करून ठेवली. लगेच पातेल्यामध्ये तेल टाकायचं. तेल तापलं की जिरं, दालचिनी आणि हिरवी मिरची मी 2 ते 3 कापून टाकली. अद्रक लसूणची पेस्ट इथे टाकली आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि टोमॅटोची प्युरी टाकून पण याला छान आपल्याला मिक्स करायचे. मस्त परतून घ्यायचं तेल अगदी वेगळं होईपर्यंत. वरती याला आपण झाकण ठेवूया जरा, कारण की सारखं एका पद्धतीने खाऊन कंटाळा येतो ना पनीरची भाजी. मग नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कशी लागते ना आणि किती मस्त लागते ना हे मला कमेंट्समध्ये सांगा. आता दहीमध्ये आपण जो मसाला मिक्स केला होता ना तो इथे टाकून द्यायचा आणि छान परतून घ्यायचं. ही काजूची पेस्ट मी टाकली. व्यवस्थित आपल्याला हे पण मिश्रण छान मसाला 5 ते 7 मिनटं परतायचं आहे. चवीप्रमाणे इथे मीठ टाकायचं व्यवस्थित. सगळे मसाल्याची भांडी आहेत ना ते सगळं धुवून पाणी आपल्याला इथे टाकायचं आणि जेवढी ग्रेव्ही हवी ना त्या हिशोबाने पाणी इथे आपल्याला टाकायचं आहे बरं का. आणि ही भाजी खायला ना एवढी टेस्टी लागते ना, तुम्हाला कोणत्याही हॉटेलला जायची गरज पडणार नाही. खरं सांगते, एवढी खायला ही भाजी मस्त लागते. आता पॅनमध्ये ना 1 चमचा तूप टाकायचं आणि आपण मसाला लावून ठेवलेलं सगळं पनीर आणि भाजी टाकून याला 5 ते 7 मिनटं व्यवस्थित इथे आपल्याला फ्राय करायचं आहे. छान याला इथे मी फ्राय करून घेतलं आणि मस्त तिकडे आपल्या ग्रेव्हीला पण उकळी आली. आणि फ्राय झालं की लगेच ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे सगळं टाकून द्यायचं आहे. आणि इथे ना आता गॅस लो करा आणि 10 मिनटं भाजी छान शिजू द्या. एवढी टेस्टी लागते ना. कधी तुम्ही ह्या पद्धतीने केली नसेल ना नक्की ट्राय करा आणि किती छान लागले ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जेवायला या. बाय.